नगरपरिषद, नगरपंचायती याचे निकाल लागलेले आहेत. निकाल आपल्यासमोर आहेत. पण नाशिकमधल्या भगूर नगर परिषदेचा जो निकाल आहे, तो अगदी आश्चर्यचकित करून टाकणार आहे. मी का असं म्हणतोय ते तुम्हाला कळेलच, कारण या भगूरच्या नगर परिषदेवर आत्तापर्यंत म्हणजे गेली 27 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. पण आत्ताच्या या निकालानंतर ही सत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटांनी खेचून आणलेली आहे. म्हणजे इतके वर्ष शिवसेनेकडे असणारा भगूरची नगर परिषद यावेळेला अजित पवार गटांनी आपल्याकडे खेचून आणली आहे. आणि म्हणून मी या व्हिडिओचं सुद्धा जे शीर्षक आहे, टायटल आहे, तेही असं दिलेलं आहे की गेले 27 वर्ष उद्धव ठाकरेंनी जे कमावलं ते एकनाथ शिंदेंनी गमावलं. नेमकं काय यामागचं राजकारण आहे, हे असं का घडलं, हे सगळं आपण बघणार आहोत सविस्तर या व्हिडिओतनं. पण सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो मित्रहो, की भगूर म्हणजे भगूर ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी म्हणून त्याला एक वेगळेपण आहे. आणि या भगूरवर गेले 27 वर्ष शिवसेना म्हणजे एकसंध शिवसेना असताना शिवसेनेची सत्ता या नगर परिषदेवर होती. यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले. पण आत्ता देखील जे काही 3-4 वर्ष आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे हा भगूरचा सगळा गड होता. पण या नगरपालिकेमध्ये, या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खेचून आणली आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे हे विस्तारलेले आहेत. आता मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की नगर परिषद, नगरपंचायत अशा एकूण मिळून 288 जागेंचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून त्यातनं मी जे म्हटलं सुरुवातीलाच की भगूरचा हा जो निकाल आहे हा आश्चर्यचकित करणारा निकाल आहे. आता नेमकं काय काय झालंय हे आपण बघणार आहोत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं भगूरमध्ये विधान परिषद म्हणतोय सॉरी नगर परिषदेसाठी ज्या उभ्या होत्या उमेदवार होत्या त्या होत्या प्रेरणा बलकवडे. प्रेरणा बलकवडे या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या. त्यांना एकूण मतं किती पडाली तर त्यांना एकूण मतं पडली 5407. ओके. त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार. त्या उमेदवार होत्या अनिता करंजकर. अनिता करंजकर यांना मतं किती पडली तर ती मतं पडली 3494 मतं पडली. आणि 3494 मतं पडून अनिता करंजकर यांचा पराभव झालाय. आणि अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या तिथून जिंकून आणलेल्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा गड जो आहे तो आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. या निकालाची जशी सुरुवात झाली तशा अगदी पहिल्या फेरीपासून प्रेरणा बलकवडे या आघाडीवर राहिल्या आणि ती आघाडी त्यांनी अगदी शेवटपर्यंत टिकवलेली आहे. हे सगळं असं का घडलं यामागे शेवटी एक राजकारण आहे. ते राजकारण मुळामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ते राजकारण म्हणजे की अनिता करंजकर ज्या आहेत या आणि मूळ शिवसेनेमध्येच होत्या. परंतु लोकसभेला त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या निवडणुका 2024 मध्ये झाल्या या निवडणुकीमध्ये अनिता करंजकर यांना उद्धव ठाकरे गटाकडनं तिकीट मिळालं नाही आणि म्हणून त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. अगदी तशीच काहीशी गत ही आपण प्रेरणा बलकवडेंच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलूयात. प्रेरणा बलकवडे या शरद पवार राष्ट्रवादीमध्ये होत्या. परंतु विधानसभेला त्या ज्या भागातनं उभा राहणार होत्या, ज्या वॉर्डातनं त्या उभा राहणार होत्या त्या वॉर्डामध्ये तो वॉर्ड आरक्षित झाला आणि मग त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही आणि त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. आता यातलं मूळ राजकारण देखील तुम्ही समजून घ्या की दोन्ही या उमेदवार ज्या आहेत, एकीकडे प्रेरणा बलकवडे आहेत आणि दुसरीकडे अंकिता करंजकर आहेत. यांनी एकानी एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला, दुसऱ्यांनी अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला. आणि आता नगर परिषदेमध्ये या दोघांमध्ये जी लढत झाली त्यामुळे ती लढत किंवा ती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची गेलेली होती. ती प्रतिष्ठेची झाली सुद्धा. आता याच्यातली एक दुसरी बाजू जी आहे राजकारणाची ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. यातली दुसरी बाजू जी आहे, मी का माझ्या शीर्षकामध्ये असं म्हटलं की एकनाथ शिंदेंनी गमावलं, का गमावलं हे आता आपल्याला या राजकारणाच्या भागातनं आपल्याला लक्षात येईल. विधानसभेला महायुतीकडनं सरोज आहिरे यांना उमेदवारी दिली गेली. विधानसभेला महायुतीकडनं म्हणजे एकनाथ शिंदे ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीकडनं सरोज आहिरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं माजी तहसीलदार राजश्री आहिरराव यांना एबी फॉर्म पाठवला, तो सुद्धा हेलिकॉप्टरनं.
हा एबी फॉर्म त्यांना पाठवण्यात आल्या. हे राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कारण महायुतीकडनं उमेदवारी जी दिली गेली ती सरोज आहिरे यांना दिली गेली आणि त्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं, म्हणजे एकनाथ शिंदे हे महायुतीतलाच भाग आहेत, आणि त्यांच्याकडनं राजश्री आहिरराव यांना एबी फॉर्म दिला गेला आणि तो सुद्धा एबी फॉर्म त्यांना हेलिकॉप्टरनी पाठवण्यात आला. आणि याच संघर्षामध्ये एक तर प्रेरणा बलकवडे जे आहेत, या प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी राजश्री आहिरराव या प्रचंड आग्रही राहिल्या, किंवा त्यांनी सगळ्यात जास्त प्रयत्न हे प्रेरणा बलकवडे यांच्यासाठी केला. प्रेरणा बलकवडे मुळात राष्ट्रवादीच्या, राजश्री आहिरराव यांना जी काही उमेदवारीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला तो शिंदे शिवसेनेकडनं पाठवण्यात आला. आणि या राजश्री आहिरराव या नगराध्यक्ष कोणी व्हावं तर प्रेरणा बलकवडे यांनी व्हावं यासाठी आग्रही राहिल्या. हाच तो वाद आहे अंकिता करंजकर आणि प्रेरणा बलकवडे यांच्यामधला, आणि तो संघर्ष इतका आहे की त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली. या सगळ्यामध्ये झालं असं की या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. याच्यामध्ये आपण बघतोय की स्थानिकांची नाराजी राहिली शिवसेना एकनाथ शिंदे गटावर, आणि त्यातून संघटनेची ताकद म्हणजे जी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुद्धा लागलेली असणार आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो झाला तो म्हणजे अंकिता करंजकर या पराभूत झाल्या, त्यांना 3497 मतं पडली, आणि प्रेरणा बलकवडे जे आहेत त्या 5407 मतांनी यांनी विजयी झालेले आहेत. आता यातूनच जे आपण जो व्हिडिओ करतोय की 27 वर्ष या भगूरवर शिवसेनेची सत्ता होती, तो शिवसेनेचा गड होता आणि तो अखेर राष्ट्रवादीनं आपल्याकडे खेचून घेतला, आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी जे कमावलं ते एकनाथ शिंदेंनी गमावलं. तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आणि आमचं चॅनल अर्थातच